माहीममध्ये एकाच ठिकाणी 7 ते 8 झाडं उन्मळून पडली आहेत। ही झाडं कोसळल्यानं रस्ता पूर्णपणे बंद झालाय। झाडं कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसानही झालंय। पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी नसल्याचा आरोपही आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होतोय। वाहतुकीचा त्यामुळे खोळंबा झालाय। ही दृश्य आपण पाहतोय माहीम परिसरातली। या माहीम परिसरात 7 ते 8 झाडं उन्मळून पडली आहेत। पालिकेचे कर्मचारी मात्र घटनास्थळी नाही आहेत। मुंबई शहराला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 50 ते 60 तासी वेगाने वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। काही तासांपूर्वी प्रचंड वेगाने वादळी वारं इथे पाहायला मिळालं आणि माहीमच्या एरियामध्ये सध्या मी उभी आहे। माहीमचं हे जंक्शन आहे। आपण जर पाहिलं तर 7 ते 8 झाडं या माहीम जंक्शनच्या एकाच रस्त्यावर पडलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळे माहीमची जी वाहतूक आहे ती आता मंदावलेली पाहायला मिळते। सध्या मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र काही वेळापूर्वी जोरदार मुंबई शहरामध्ये वारे वेगाने वाहत होते आणि त्याच वेळी ही जी झाडं आहेत ती झाडं उन्मळून पडलेली पाहायला मिळतात। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार देखील केली होती की ह्या झाडांची वृक्षांची छाटणी व्हावी। मात्र मुंबई महानगरपालिकेचा दुर्लक्षितपणामुळे सध्या जर आपण पाहिलं तर 6 ते 7 झाडं जी आहेत ती एकाच लाईनीत रस्त्यावर पडलेली आहेत। मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र यामध्ये कुठलीही प्रकारची जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही। कारण मुंबई महानगरपालिकेने देखील नागरिकांना आवाहन केलं होतं की गरज असेल तरच घराबाहेर पडा। मात्र सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर ज्या 4 व्हीलर आहेत त्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत, पार्किंग केलेल्या आहेत आणि ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर 4 व्हीलरचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। अनेकांच्या ह्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत। प्रत्येक ठिकाणी झाडं ही उन्मळून पडतायत। मात्र माहीमच्या जंक्शन रोडवर आपण पाहिलं तर 8 झाडं ही एकाच ठिकाणी पडलेली आहेत उन्मळून। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मात्र सध्या अजूनही इथे 1 तास उलटून गेलेला आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेचा एकही कर्मचारी हे झाडं हटवण्यासाठी आलेले नाहीत। त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।